पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बापरे, माझी आरती ओवाळणार? काय हो? अच्छा, रॉनी. अहो, त्याचं लग्न ठरायचंय अजून. हो, पण त्या तिघींपैकी कोणीतरी एक आपल्या घरची सून होणार ना, मग तिचं स्वागत नीट नको का व्हायला? बाबा, सासूबाई एवढ्या प्रेमाने वागतात हे बघून त्या मुली घाबरतील. कशाला घाबरतील? हा, मी मला हवी तशी मुलगी निवडणार आहे माझ्या रॉनीसाठी, आणि सून नाही, या घरी मुलगीच आणणार आहे मी. त्या कशाला घाबरतील ग मला? नाही, तू तुझा नाश्ता नीट केलायस ना? अप्रतिम झालाय. हो का? बघू. तुम्हाला थोडं मीठ कमी नाही का लागत आहे? जाऊ दे. काय हे, कशा ते उशा ठेवल्यात, कसे ते लोट ठेवलेत? चहा पण जरा कप तरी उचला रे. काय रे देवा, जरा घर नीट ठेवा की. कसं दिसतं ते? सासूबाई, त्या मुलींची परीक्षा घ्यायची ना तुम्हाला, वधू परीक्षा. हा, तुम्ही माझी काय परीक्षा घेताय? मी ऑलरेडी झाली आहे तुमची सून, अप्रूव्ड. तेच तर ना, तुझी निवड शंतनूने केली, मी नाही. पण माझ्या बंडानी बघ 3-3 मुली आणून ठेवल्यात माझ्या पुढे. मला कुठली योग्य वाटेल ना ती मला निवडायला सांगितली, कळलं ना? आई, कारण तू रॉनीला असा चॉईस दिलास ना, म्हणजे असं जर ऑप्शन मला असतं 3-3 मुली आणायचं, तर मी 3 काय 5 मुली आणल्या असत्या. बघ बघ सासूबाई, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही स्वतःसाठी सून निवडताय. हा, रॉनीसाठी बायको नाही निवडतात तुम्ही. पण माझं तसं नाहीये. मी कसं या घरासाठी आणि रॉनीसाठी अशी योग्य मुलगी शोधणार आहे. मला छान जाऊबाई मिळायला हवी. का? माझ्या विरोधात कट करताय म्हणून? हे तुम्हीच ठरवताय. कारण मला भविष्य दिसतंय. मी मला हवी ना तीच सून या घरात आणणार. सासूबाई, तुमच्या सुना आल्या वाटतं. चला बाई, हळूहळू. मा, ही डॉली चिल. हॅलो गाईज. हाय. खूपच चिल आहे नाही? आणि मा, ही अभिज्ञा माचकर. नमस्कार. आपण आज जाऊन बोलूयात. आता खूपच मजा आहे. हो, बोलूया की. पण अगं, आधी तुमचं स्वागत तर करू दे मला. हा, या या. नाही, नको. सॉरी, पण कुंकू नको. कसं आहे, इथून जर आपलं लवकर झालं तर मी मीटिंगला जाणार ना, तर कुंकू नको. हरकत नाही. तुलाही नकोच असेल ना? का नको? मला चालेल. अगं बाई, हो का? हो. वाव, कूल दिसतंय ना? हे चालेल ना? हा. सरिता, ओवाळून झाले ना? येऊ दे त्यांना. हो, या ना, या या ग, या. या ये या. बसा बसा. मी ठरवे ना, तू नकोस मला सांगूस कोण बरोबर येते. मी नाहीच सांगत आहे, उलट तुम्ही मला विचारताय. तुम्हाला निर्णय घेण्यात माझ्या मदतीची गरज आहे. अजिबात मला तुझ्या मदतीची गरज नाही. मी माझ्या मताने ठरवेन कोण सून चांगली आहे. सासूबाई, नाही तुम्हाला मला आवडलेल्या मुलीला निवडायला लावलं ना, तर बघ. बाबा, असं वाटतं ना, ह्या दोघी पोलीस आहेत आणि यांच्याकडे चौकशी करता बसल्यात कस्टडीमध्ये. यांनी काहीतरी गुन्हा केलाय म्हणून.
गुन्हा केला नाहीये, करणार आहे रॉनीशी लग्न करण्याचं. बघ बघ त्याच्याकडे बघ, न सांगता खाता पण येत नाही त्याला. याची आई याचं लग्न ठरवायला. छान झालाय नाश्ता. सुपर टेस्टी. वहिनीने केलाय. काय सांगता, मला असं वाटलं तुम्ही बाहेरून ऑर्डर केलं. तुम्ही बेस्ट कुक असणार. थँक्स. तिला काय चांगलं जमतं हे आता महत्वाचं नाहीये. तुम्ही दोघी काय करता, तुमच्याबद्दल सांगा ना. मी एका कॉर्पोरेट फर्म मध्ये जॉब करते. बरं, आणि तू काय जॉब वगैरे करतेस की? नो, आय डोंट लाईक जॉब अँड फिक्स रुटीन. मला फिरायला खूप आवडतं आणि मी ब्लॉगर आहे. सो ब्लॉग बनवण्यासाठी मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असते. अच्छा, वाव, खूप ऍडव्हेंचरस आहे ना तुझं लाईफ. ह्यात काय ऍडव्हेंचरस. ही सतत फिरत राहणार, हिचा पाय घरात थांबणार नाही. आणि रॉनीच्या पायाला तर भिंगरीच लागलेली असते. रॉनीला घेऊन कुठे कुठे फिरत राहणार. नको का बाई? ती बघ, दुसरी बघ कशी फोकस्ड एकदम. तुम्ही दोघी आमच्याशी बोला ना. हो हो हो, आम्ही ते फिरण्याबद्दलच बोलत होतो. घर फिरण्याबद्दल. घर दाखवूया ना, या घर बघा. हो, या ना, या या, घर बघा. या या, चला चला. हा, आपलंच घर आहे. हा, हो ना, हो. चला या या. बाजू. अरे गदड्या, तुझं लग्न ठरतंय ना. हो. एवढा रिलॅक्स काय बसलास मग? त्यांची निवड चुकली तर त्यांनी जी निवडली आहे तिच्याशी तुझं नाही पटलं तर? बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. अहो, त्या दोघींपैकी एकीशी मी लग्न करणार आहे. मी दोघींना चांगलाच ओळखतो. दोघी चांगल्या मुली आहेत. एकदा वहिनी आणि आईने ठरवलं ना की दॅट्स इट. मला काय फक्त लग्न करायचंय. बाबा, याला लग्न म्हणजे किती सोपं वाटतो. अरे, त्या दोघींकडे ऍटलिस्ट काहीतरी जॉब आहे, तुझ्याकडे ते सुद्धा नाहीये. तरी त्या माझ्याशी लग्न करायला तयार आहेत. हीच त्याची कमाई आहे. सुंदर. काय डॉली, तू आमच्या स्वयंपाकघराचा ब्लॉग बनवतेस का? नो मॉम, तुम्ही किचन किती छान ठेवलंय ना, हो. म्हणून फोटो घेते माझ्या रूममेट्सला दाखवायला. अच्छा. मी इथे मुंबईत मैत्रिणींबरोबर राहते ना. बर. तुम्हाला सांगते, आमच्या घरात किचन मध्ये, हॉलमध्ये सगळीकडे पसारा करतात मुली. अच्छा, तू मैत्रिणींबरोबर राहतेस का? हो. मग आई वडील कुठे असतात तुझे? गोव्याला. वाव, तू गोव्याची आहेस. वाव, काय वाव. तुला असं वाटतंय आपलं घर सांभाळू शकेल? का नाही, सगळीकडे फिरते ना ती. ऑफकोर्स, कुठेही ऍडजस्ट होईल. ए ए, काय म्हणजे काय हवंय का तुला पाणी वगैरे? अहो नाही, ते मी पाहत होते की ओव्हन, ज्यूस मेकर वगैरे सगळं आहे ना. म्हणजे कसं, जेवण बनवायला वेळ लागायला नको आणि उगाच त्यात टाइमपास व्हायला नको. सगळं कसं पटपट झालं पाहिजे. छान छान. हिला वेळ वाचवायचंय का काम? अगं, आता जग इतकं फास्ट झालंय आणि ती ज्या वस्तू बघते ना, ओव्हन, ज्यूस मेकर, ह्या सगळ्या तूच तर आणलेस घरात. हो, कारण मीच वापरते ना त्या गोष्टी. मलाच लागतात. मी करते स्वयंपाक. अगो बाई, हो का? त्यावरून एक गोष्ट आठवली मला. काय? स्वयंपाक येतो का तुम्हाला? स्वयंपाक, स्वयंपाक. हा, कुकिंग. कुकिंग. ओ, कुकिंग. मला नूडल्स आणि कॉफी या व्यतिरिक्त काही येत नाही. ए ताई, पण तुला येतं ना कुकिंग? तू पोहे छान बनवले होतेस. मी तुझ्याकडून शिकेन. थँक्स. अरे देवा, तुझ्याकडनं शिकणार आहे ती. शिकायची किती तयारी आहे. छान. काय तुला येतो का स्वयंपाक? हो, अगदी छान स्वयंपाक येतो मला. म्हणजे इंडियन फूड, चायनीज, इटालियन सगळंच. वा, तू म्हणजे एकदम सुगरण दिसतेस ग. पण मला सकाळी ऑफिसला जायचं असेल तेव्हा जेवण नाही बनवता येणार. आणि संध्याकाळी जर थकून आले असेल तर तेव्हाही नाही बनवता येणार. कारण कसं आहे, सकाळी जर घाईत असेल तर स्वयंपाक छान नाही होणार ना.
आणि संध्याकाळी थकून आले असेल तर इच्छाच नसताना स्वयंपाकात चव कशी उतरेल? अगदी बरोबर आहे तुझं. म्हणजे अन्नाला काही चवच नसेल तर बनवण्यात काय अर्थ आहे ना. एकदम बरोबर आहे. काय स्पष्ट वक्तेपणा आहे नाही का. बाबा दादा या इतका वेळ काय करतायत किचन मध्ये? अरे गधड्या, तुझं लग्न होणार आहे आता, मग तुझ्या लग्नाचं जेवण बनवत आहेत. बाबा आपल्या रॉनीला तर बेडरूमच नाही हो. लग्नानंतर आज झोपेल कुठे? दादा एक मिनिट हा, मला काही बेडरूमची वगैरे गरज नाही. ही माझी खिडकी जवळची जागा आहे ना, ती उत्तम आहे माझ्यासाठी. अरे वैसे भी मैं सबके दिल में रहता हूँ यार. अरे अरे तुला नकोय बेडरूम, पण तिचं काय? शंतनू, मला माझी बेडरूम खाली करावी लागली. का? कारण ये जिसके दिल में रहता है ना, उसका पुत्र प्रेम मुझे पता है ना. मला आता टेरेसवर झोपावं लागणार बहुतेक. चला. दादा असं पण असतं? असंच असतं बेटा, असंच असतं. बाबा आमच्या बंडाची म्हणजे आमच्या रॉनीची बेडरूम नाहीये. हा, मी तो इथेच झोपतो. त्याला खिडकीतून यायची त्याची सवय आहे ना. पण लग्नानंतर आम्हाला बेडरूम हवी. प्रायव्हसी नको का? ती काय बेडरूम असली तरी मिळणार नाही. नाही म्हणजे तुम्हीच येता ना दरवाजातनं खिडकीतून, कधीही कशी मिळणार प्रायव्हसी? प्रायव्हसी मिळणार नाही म्हणजे? अगं म्हणजे आम्ही सगळे असे एकत्र राहतो ना. खेळीमेळीचं वातावरण आहे आमच्या घरात. आम्ही एकमेकांच्या राहूच शकत नाही. त्यामुळे सतत आम्ही हॉलमध्ये असतो एकत्र, असं तिला म्हणायचंय. हो ना. अगं पण तू काळजी करू नकोस. तुमचं लग्न झालं ना की तुम्ही आमच्या बेडरूम मध्ये राहा, मग झालं. मला चालेल इथे. म्हणजे खिडकीतून येणं जाणं किती ऍडव्हेंचरस आहे नाही? अरे देवा, हे सगळं तुला ऍडव्हेंचर वाटतंय? म्हणजे आमच्या फ्लॅटचे ओनर आहेत ना, खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांचं फार असतं की वेळेत या वेळेत जा. मला कधी उशीर होतो ना रात्री यायला, मी खिडकीतनच येते. आणि म्हणूनच माझं आणि रॉनीचं पटतं. हे ऍडव्हेंचरस आहे. अरे मग ऍडव्हेंचर सोडा, रॉनी चणीचं किती जुळतंय ते बघा. मला तर दिसतंय खिडकीतून यांचा गृहप्रवेश होत असताना. नाही नाही नाही, मला सरळ दारातून येणारी एक सालच मुलगी हवी सून म्हणून. काय ठरलं का? कोण होणार या घरची सून? बरं, आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न. माझ्या रॉनीशी तुम्हाला लग्न करावं असं का वाटतंय? कारण रॉनी माझा खूप चांगला मित्र आहे. तो चंचल आहे आणि लाईफला घेऊन फार सिरियस नाहीये. हिने करेक्ट ओळखलंय रॉनीला. पण मला ना माझ्या प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागतं. म्हणजे मला माझ्या संसारातही परफेक्शन हवंय. वा. त्यामुळे माझा असा विचार आहे की लग्नाआधी रॉनी आणि मी लिव्ह इन मध्ये राहावं. आणि मला वाटतं रॉनीचाही त्याला नकार नसेलच. मा म्हणजे मी काही नाही बोललो हिला, असं हिनेच हिचं ठरवलंय. नाही नाही, हे बघ म्हणजे काय माहितीये का, आम्हाला आमच्या रॉनीचं लग्न करायचंय आणि त्याला स्वतःलाही, म्हणून आम्ही मुलगी बघतोय. हे असं लिव्ह इन मध्ये वगैरे राहण्यासाठी नाही. पण मग मलाही त्याच्याशी लग्न करायचंच आहे. मग पण त्याच्या आधी ट्राय आउट म्हणून लिव्ह इन मध्ये राहायला हरकत काय? ट्रायआउट म्हणजे काय? हा, हे बघ हे बघ, लग्न करताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतो की नाही. मग आणि तुम्ही लिव्ह इन मध्ये राहणार आणि ते नातं टिकवण्याचा प्रयत्नच करणार नाही तुम्ही, कारण तुम्हाला माहिती आहे हे तात्पुरतं आहे. हे बघ, तुझे विचार असे असतील ना, मी त्याचा आदर आहे, पण आम्हाला कुणालाही हे पटत नाही. ओ गॉड, मी हा विषय आल्याला काढायला हवा होता. आता उगाचच ऑफिसचा हाफ डे लागणार. ठीक
ठीक आहे एनिवेज बाय बाय. काय डेंजर आहे तुझ्या मैत्रिणी. मला ही बरी वाटली होती, आता शोधा दुसरी. ऍक्च्युली मला ती अभिज्ञा काय रॉनीसाठी आवडलीच नव्हती. डॉली डॉली हॅलो हाय. नको नको, मी सारखी फिरत राहणार, हिचा घरात पाठ ठरणार नाही. आपण फिरतच असतो की, काहीच प्रॉब्लेम नाही, एकत्र फिरतील. ब्लॉगर मस्त ना, ते सतत ब्लॉग करत फिरत राहील सगळीकडे. तिला स्वतःच घर नाही सांभाळत, हे आपलं घर काय सांभाळणार. अरे मी सांभाळते की, मी शिकवीन तिला, मी पण कामाला जाते, घर सांभाळते सगळं. त्याचीच तर भीती वाटते मला. हा म्हणजे मला ह्याच गोष्टीची भीती वाटते की हिला आपल्याशी जमून घेता नाही आलं तर. एवढंच ना मॉम. त्याची भीती मला पण आहे, पण डोंट वरी. म्हणजे मी काही ट्रायआउट साठी लिव्ह इन मध्ये नाही राहणार, मी रॉनीशी लग्न करणार. गुड. हा, पण पुढे जाऊन माझं तुमच्याशी किंवा त्याच्याशी नाही जमलं तर मी डिवोर्स घेईन. सिम्पल. हे पण हिच ठरलंय. नाही नाही, असं कसं होईल. म्हणजे समजा नाही पटलं, हे आपण आधीच नाही ठरवू शकत ना. तसं ठरवलं तर मग नाहीच पटणार. हो, पण मी आमच्या दोघांच्या लग्नाबद्दल तितकी कॉन्फिडेंट नाही अजून. आणि ते ठीक आहे, पण कसं असतं ना, नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास असावा लागतो, आणि तो विश्वास मिळवायला थोडासा काळ जावा लागतो ना, त्याशिवाय कसं. ओके, नाईस टू मीट यू अँड थँक्स फॉर द टेस्टी पोहा. बाय. डॉली काय रे तुझ्या सगळ्या मैत्रिणी. अरे तुला आपल्या विचारांची, आपल्यात बसेल अशी सोज्वळ प्रेमळ अशी कोणी नाही करे मिळाली तुला. अरे देवा, मला डोकं ठणकायला लागलं परत रे. देवा 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 देव. आहे का रे कोणी तुझ्याशी मैत्रीण. रौनक. हे हाय सोनल. हाय. मा, ही माझी तिसरी मैत्रीण सोनल गोडबोले. नमस्कार. जिचा फोटो तुम्ही नीट पाहिलाच नाही. सॉरी, मला यायला जरा उशीरच झाला. बरं झालं तू उशीर आलीस. ते ठरलंय माझं, हीच माझी सून. हिची वधू परीक्षा नको. बरं चालेल, तुम्ही माझी वधू परीक्षा नका घेऊ, पण मला तुमची सासू परीक्षा घ्यायची. आणि जर का तुम्ही या सासू परीक्षेत पास झालात तरच मी या मंत्रींची धाकटी सून होणार. काय मग सासूबाई, रेडी आहात ना परीक्षा द्यायला. अगं सुनबाई, आता काहीतरी म्हणा सासूबाई. टिकली सरकले डावीकडे. मी इतक्या वर्षात टिकली लावलेलीच नाहीये. मी कुंकू वापरते हेही तुमच्या लक्षात नाही ना अजून आलेलं. ते कुंकू सरकले जरा. जाऊ दे आता, कसंही असू दे. सरकार, तुम्ही पहिल्या सासू असाल ना ज्या अशा सासू परीक्षेला सामोरं जाणार आहे. मग काय, हे असं कुठे काय असतं का हो. तू घाबरलेस की काय. नाहीतर काय. अरे आजवर आई म्हणून, बायको म्हणून, सासू म्हणून एवढ्या जबाबदाऱ्या पार पडल्यास तू, मग ही परीक्षा काहीच नाही की अशी पास होशील. अहो पण ही काय पद्धत झाली का. हे असं कुठे असतं का मंत्री, सासू परीक्षा वगैरे. काय आहे हे सगळं. काहीतरी वेड्यासारखं खोळी घेऊन आली आहे सोनल. मी नाही सासू परीक्षा वगैरे देणार, मला नाही बाई जमणार. का तुला भीती वाटते. छे, मला कसली भीती. की तू चांगली सासू नाहीस म्हणून. मी का वाईट सासू ठरेन. मला सांगा, आपल्या थोरल्या सुनबाईनं मी काय कमी केलं हो. लग्न होऊन जेव्हा आपल्या घरी आली ना, तेव्हा सदा चहा सुद्धा तिला करता येत नव्हता. तो मी शिकवला तिला. आणि ती जेव्हा कामाला बाहेर जाते, पॉलिसी विकत फिरत असते ना सगळीकडे, तेव्हा घराकडे कोण लक्ष देतं. मीच देते ना. तुमच्या जेवणा खाण्याकडे कोण लक्ष देतं. मीच देते ना. सरिता, हे सगळं मला माहितीये, मग? पण ते नवीन सुनेला कसं कळणार. मी सांगेन ना, अख्ख्या जगाला सांगेन. मग त्यापेक्षा परीक्षा दे ना. देईन की परीक्षा, त्यात तेवढं. आणि नुसती देणार नाही तर जिंकूनही दाखवेन.
बघालच तुम्ही. पण समजा जर का तू या परीक्षेत फेल झालीस तर असं वाटेल की सासू वाईट आहे, सून नाही. नाही 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 नाही, त्यापेक्षा मी परीक्षा देते म्हणजे प्रश्नच मिटला. पण काय हो मंत्री, नेमकं या सासू परीक्षेमध्ये काय असणार आहे? नाही नाही म्हणजे हा एवढा जो सगळा मी खटाटोप केलाय तो फुकट नको ना जायला. 10,000 रुपये पडतील पेपर फोडण्याचे. मी नाही देणार 10,000 रुपये, बायकोकडे 10,000. अगं सरिता, मला माहिती असेल तर मी तुला सगळं गाईड केलं. सासूबाई काय म्हणताय सुनबाई? चला तयार आहात ना तुम्ही परीक्षेसाठी? तुमची होऊ घातलेली सून वाट बघते तुमची. हो मी अगदी तयार आहे. का हो, काय झालं, घाबरलायत का? मी घाबरल्यासारखी वाटते? थोडं काय, असं स्पष्ट बोला बघू, फास्ट बोला, फास्ट. असा थोडा थोडा जास्त कॉन्फिडन्स वाटतोय. असं काही नाहीये. मला जाऊ दे आता परीक्षा द्यायला. उगीच माझ्याशी वायफाय बडबड करत बसू नका. चला मी जाते परीक्षा द्यायला. उगीच लेट नको ना व्हायला, नाही तर सेंटर बंद होऊन जाईल. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार करते.